कसं आहे पब्लिक, तर आज आपण हा ब्लॉग टाकत आहे तो म्हणजे पंढरपूर यात्रेचा. तर त्यासाठी पहिले आपली बॅगेमध्ये सगळे कपडे भरून घेतले. कपडे भरून झाले की आपण निघालो आपल्या पप्पांसोबत पंढरपुराला. तर त्यामध्ये पहिले रिक्षात बसून गेलो. ते बसून गेलो डायरेक्ट आपल्या रेल्वे स्टेशनला. रेल्वे स्टेशनला आल्या आल्या पहिले आपल्याला तिकीट काढून घ्यायचं होतं. मग काय सगळं तिकीट विकीट सगळं काढून झालेलं आपलं. मग आपण निघालो लोकल पकडायसाठी कल्याणची. मग कल्याणला आल्या आल्या पहिले आपल्याला गाडी लागलेली होती आपली. मग काय त्या गाडीत जाऊन बसलो आणि त्या गाडीने आपल्याला सोडलं होतं ते म्हणजे कुरुडवाडी रेल्वे स्टेशनला. मग कुरुडवाडी रेल्वे स्टेशनला गर्दी तर इतकी भयानक होती ना की भाई माणूस तर काय दिसतच नव्हतं या गर्दीत. आणि त्या गर्दीत भाई या ट्रेनवाल्यांनी सगळ्यांनी आपले दरवाजे लावून घेतले होते. मग काय दरवाजे कसे तरी खोलायला लावले आणि दरवाजे खोलल्यावर आपण आलो डायरेक्ट पंढरपुराला. तर मग काय पंढरपुरात आल्या आल्या पहिले भाई आपल्या सगळ्यांना एकत्र केलं. एकत्र झाल्यावर मग आपण निघालो डायरेक्ट चंद्रभागेला. का तर तिकडे चंद्रभागेला गेल्या गेल्या पहिले आपल्याला आंघोळ करून घ्यायची होती. आणि नदीकडे जातानाच आपल्याला अशा वारकऱ्यांच्या मूर्त्याही बघायला भेटलेल्याच होत्या. तर नंतर आपण गेलो म्हणजे ते आपल्या नदीवर सगळ्यांनी आपल्या आंघोळी करून घेतलेल्या. आंघोळी करून झाल्यावर टिळेबिळे लावले. टिळेबिळे लावल्यानंतर आपल्याला जायचं होतं ते म्हणजे डायरेक्ट दर्शन घ्यायला. दर्शन घ्यायला जातानाच आपल्याला यांचे नवीन नवीन खेळ, नवीन नवीन गायक आपल्याला भेटले. त्यानंतर आपण गेलो म्हणजे दर्शन घ्यायला. पण दर्शन तर काय आज आपल्याला जवळून भेटणारच नव्हतं का तर गर्दी 10 लाखाहून वरची गेलेली होती. मग त्यानंतर काय दर्शन तर काय आपले झाले नाही. मग त्यासाठी आपल्याला आता उद्याच यावं लागणार होतं. तर मग काय आपल्या गावातल्या मुकामावर आलो आणि तिथं जेवण झालं की जरासं झोपून घ्यावं म्हटलं. तर मग आपल्या मित्रांनो पुढचा ब्लॉग तुम्हाला बघायचा असेल तर त्यासाठी पार्ट 2